Good evening to all of you. I would like to welcome all you students in the 12th standard, and I would like to congratulate you that all of you have enrolled in 12th standard now, and happy congrats to you also and to your parents also. It is definitely precious thing for you parents, that your students are in science or commerce faculty with the 12th स्टँडर्ड. अतिशय इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे, अतिशय महत्वाचं हे वर्ष आहे. लास्ट टाइमचं वर्ष हे त्या कोरोनाच्या त्या काळामुळे कशा पद्धतीने गेलेलं आहे, ऑल ऑफ वी हॅव सीन, बट शुअरली दिस टाइम सम डिफरंट थिंग इज गोइंग टू हॅपन. काहीतरी वेगळं यावर्षी होणार आहे, जर अशी काही कंडिशन जर जर राहिली तर. बट बी पॉझिटिव्ह, अशा काही गोष्टी होणार नाही आहेत. अँड युअर फ्युचर, युअर टर्निंग पॉइंट इज बिगिन फ्रॉम टुडे. तुमचं 12वीचं वर्ष की जो लाईफ मधला टर्निंग पॉइंट आहे हा सुरू झालेला आहे. अँड यू हॅव टेकन व्हेरी नाईस डिसिजन. तुम्ही तुमच्या लाईफ मधला अतिशय चांगलं डिसिजन घेतलेलं आहे की तुम्ही KB रोहमारे कॉलेजच्या या 12th स्टँडर्ड मध्ये सायन्स और कॉमर्स या दोन्ही स्ट्रीम मध्ये ऍडमिशन घेतलं आहे. आणि आपलं फ्युचर you are going to set, and definitely you are going to be a good and what can we say, a settled person in their life. So all right, today I'm not going to tell you much more deep things through our lecture, because this is the first one lecture आपलं आहे, first one lecture आहे friends. So म्हणून मी आज तुम्हाला जास्ती डीप नॉलेज देण्याचा प्रयत्न करणार नाहीये किंवा आणखीन काय. But one thing strictly I want to tell you, this year you have to give your proper concentration only towards the study of 12th standard. 12वीच्या या वर्षामध्ये तुम्हाला पूर्णतः कॉन्सन्ट्रेशन द्यायचं आहे, बिकॉज ह्यावर तुमचं लाईफ डिपेंड आहे. आणि काय कंडिशन्स होतील, काय गोष्टी होतील, इवन वी डोंट नो, बट you have to fix in your mind, your mindset, you must fix that. तुमचा माइंडसेट तुम्ही असं फिक्स केलं पाहिजे की तुमच्याकडे एक काहीतरी विशेष गोष्ट 12वीसाठी आहे. अँड दोज आर योर मार्क्स, तुमचे भरपूर असणारे मार्क्स आणि ऑनेस्टीनी कमवलेले मार्क्स. ऑनेस्टीनी म्हणजे प्रामाणिकपणे कमवलेले मार्क्स हे तुमच्याकडे असणार आहेत. सो ऑल राईट, सो ऑल दिस डिस्कशन वॉज ऑफ जस्ट युअर स्टार्टिंग ऑफ 12th स्टँडर्ड. हे सर्व 12वीच्या स्टार्टिंगचं डिस्कशन होतं की तुम्हाला आता तुम्ही 12वीमध्ये आलेले आहात आणि तुम्हाला या गोष्टी पर्टिक्युलरली करायच्या आहेत. आणि तसं 11वीचं इयर आपलं गेलं आहे, शुअरली त्याप्रमाणे हे इयर नाही आहे. आणि तुम्हाला पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने 12th स्टँडर्डचा अभ्यास हा निश्चित आणि निश्चित करायचा आहे फ्रेंड्स. अँड आय होप दॅट, I really know that the student of KB Romare College, they are hardworking students. ते हार्डवर्किंग स्टुडंट्स आहेत आणि आपल्या भागातल्या स्टुडंटकडे एनर्जी खूप आहे, पॉवर खूप आहे, पॉवर आपल्या स्टुडंट्सकडे खूप आहे. आणि जर आपण पाहिलं तर मोठ्या मोठ्या पदांवरती जे लोक काही गेलेले आहेत, दे आर फ्रॉम ब्लॅक सॉइल. ते सर्व याच काळ्या मातीतून आलेले आहेत. आणि फ्रेंड्स, तुम्हाला देखील त्याच लोकांचा आदर्श घ्यायचा आहे. अँड वन डे यू हॅव टू सेटल इन युअर फ्युचर, अँड फ्रॉम दॅट सेटलमेंट यू हॅव टू बिगिन युअर न्यू लाईफ. पण त्यासाठी तुम्हाला आजपासून कष्ट करायला पाहिजे. सो फ्रेंड्स, आय वॉन्ट टेल यू, जसं की तुमच्या स्क्रीनवर काही गोष्टी येतच आहेत, तर मी तुम्हाला सांगतो की हे 12वीचं आपलं बुक आहे. बुकचं कव्हर पेज आहे. आणि जर आपण कव्हर पेज बघितलं तर खूप त्या बुककडे बघून आपल्याला असं निश्चित वाटतं की दिस बुक इज गोइंग टू टीच मी सम लाईफ इम्पॉर्टंट हॅव्हिंग लेसन्स. लाईफमध्ये इम्पॉर्टंट असणारे लेसन्स हे आपल्याला या बुकमधून शिकायला मिळतील. आय एव्हर टेल यू दॅट लँग्वेज हॅव्हिंग सब्जेक्ट्स टीच यू हाऊ टू बिहेव इन द लाईफ, हाऊ टू लिव्ह द लाईफ. जीवन कसं जगावं हे आपल्याला हे लँग्वेज शिकवत असतात. सब्जेक्ट्स लँग्वेज जे आहेत ते शिकवत शकतात. whether that is Marathi, Hindi or many languages are there like English also. जर तुम्हाला याप्रमाणे आपल्या लाईफमध्ये काही करायचं आहे तर ते आपल्याला ह्या इंग्लिशच्या किंवा या लँग्वेजेसच्या सब्जेक्टमधून शिकायला मिळतं. आणि बाकीचे जे तुमचे काही सब्जेक्ट्स आहेत, कॉमर्सचे असतील आणि सायन्सचे असतील, हे सर्व सब्जेक्ट्स तुम्हाला जीवनामध्ये स्टँड करतील. दे विल गिव्ह यू अर्निंग थिंग्स, ते तुम्हाला अर्निंग थिंग्स देणार आहेत. म्हणून या सर्व कॉम्बिनेशनकडे, हर एक सब्जेक्टकडे आपल्याला बघायचं आहे. हर एक सब्जेक्टमध्ये आपल्याला यू नीड टू बी अ टॉप. मी तर बोलतो की तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टमध्ये
हर एक विषयामध्ये तुम्हाला टॉप केलं पाहिजे, बिकॉज दिस इज टुडेज वर्ल्ड. ही आजची जगाची एक्सपेक्टेशन आहे तुमच्याकडून. सो फ्रेंड्स, या फर्स्ट वन लेक्चरमध्ये आपण बघितलं की 12th स्टँडर्डचं बुक हे आहे. इफ यू ओपन द इंडेक्स, जर तुम्ही इंडेक्स ओपन केली तर तुम्हाला त्या इंडेक्समधून समजेल की देर आर सम पार्ट्स ऑफ दिस बुक. या बुकचे काही पार्ट्स आहेत. सम टेक्स्ट आर देअर, पोएट्रीज आर देअर, रायटिंग फोकस की जो मेन पार्ट आहे फॉर अर्निंग युअर गुड मार्क्स, तुमचे मार्क्स मिळवण्यासाठी महत्वाचे जे काही आहे, किंवा आपल्या इंग्लिशमधला बेस पक्का करण्यासाठीचं जे काही रायटिंग फोकस आहे हे तुम्हाला या ठिकाणामध्ये बघायला मिळेल. हिअर यू कॅन सी मेनी न्यू थिंग्स की जे आपण शिकणार आहे. ऑल दीज न्यू थिंग्स आर नॉट ओनली युजफुल फॉर युअर एक्झामिनेशन्स, बट दे आर युजफुल फॉर युअर फ्युचर लाईफ. ज्यावेळेस तुम्ही कामाला सुरुवात कराल, कंपनीमध्ये जाल, अकाउंटिंगमध्ये जाल, त्यावेळेस तुम्हाला या सर्वचा उपयोग निश्चित होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सर्व त्या गोष्टीकडे, रायटिंग फोकसकडे विशेष करून लक्ष द्यायचं आहे फ्रेंड्स. ऑलराईट. आणि त्यानंतर आहे नॉवेल सेशन. जे काही इंग्लिशची हिस्ट्री आहे, ही हिस्ट्री आपल्याला बघायला मिळेल. आणि त्याचबरोबर जे काही जगामध्ये वाचले जाणारे फेमस नॉवेल आहेत ते आपल्याला स्टडीसाठी आहेत आणि इतके इंटरेस्टिंग आहेत. इफ यू रीड दोज, तुम्ही आता जे स्टुडंट्स मराठी मीडियम टू इंग्लिश मीडियम आलेले असतील किंवा मराठी मीडियम मधून कॉलेजला आलेले असतील, त्या स्टुडंटनी एक गोष्ट करायची, हे सर्व टेक्स्ट नेटवरती बघा, मराठीमध्ये अवेलेबल आहेत आणि यू रीड दोज टेक्स्ट. हे तुम्ही वाचा. आणि नॉवेल तुम्हाला शब्द आणि शब्द क्लिअर कट वाचण्याची खूप गरज आहे, बिकॉज देर आर नो एनी पॅसेजेस. तिथे कोणते पॅसेजेस नाही आहेत की जे तुम्हाला क्वेश्चन अँड आन्सरसाठी येतील. डायरेक्टली क्वेश्चन्स आर गोइंग टू कम फॉर 2 marks अँड यू हॅव टू राईट देअर ब्रॉड टाईप ऑफ अँसर्स. त्याचे ब्रॉड टाईप ऑफ अँसर्स तुम्हाला त्या ठिकाणीमध्ये लिहायचे आहेत फ्रेंड्स. सो म्हणून तुम्हाला याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन करायचं. असं नाही की हा शेवटचा पार्ट आहे आणि म्हणून यू विल लिव्ह दॅट पार्ट. नो, शुअरली नो. दीज आर इम्प्रूव्हिंग पार्ट्स. हे आपले मार्क इम्प्रूव्ह करणारे पार्ट्स आहेत. सो फ्रेंड्स, या सर्व गोष्टीकडे तुम्ही काळजीपूर्वक निश्चित आणि निश्चित बघणार आहात असं मला वाटतं. दुसरा प्रश्न हा आहे की विशेष करून की 80 marks आर देअर फॉर अवर रायटिंग थिंग्स. ज्या रायटिंग करायची आहे तो पेपर जो आहे आपल्याला तो 80 marksचा आहे. या 80 marksसाठी 3 hours दिलेले आहेत आणि आपल्या सर्वांना त्याचं फॉर्मॅट, क्वेश्चन पेपरचं आता कदाचित न्यू फॉर्मॅट असेल तर ते तुम्हाला सांगितलं जाईल. ॲट द टाइम ज्यावेळेस बोर्डचं नवीन काही सर्क्युलर वगैरे येत आहे, ॲट द टाइम आपल्याला हे बघायला मिळेल. पण आय वॉन्ट टेल यू अँड टुडे आय वॉन्ट टॉक विथ यू विथ दॅट 20 marks. ते जे काही 20 marks आहेत, आय वॉन्ट टेल यू अबाउट दोज की जे 20 marks हे टीचर्सच्या हातामध्ये नाहीये. ऑल दोज मार्क्स आर इन युअर हँड्स. आणि त्या 20 मार्कासाठी तुम्हाला आजपासून विशेष करून प्रिपरेशन मध्ये राहायचं आहे फ्रेंड्स. व्हॉट प्रिपरेशन यू विल डू? ओरल टेस्ट आहे आपली 20 मार्काची आणि त्यासाठी तुम्ही काय प्रिपरेशन कराल? सी, ओरल टेस्टमध्ये तुम्हाला लिसनिंग स्किल आहे. इथून इंग्लिशमध्ये काही वर्ड सेंटेन्सेस बोलले जातील दॅट यू हॅव टू टेक डाऊन ओव्हर दॅट. तुम्हाला ते लिहायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला रीडिंग आहे. त्यानंतर टेक्स्ट बेस्ड क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील ओरल टेस्टमध्ये. अँड त्यानंतर जे आपले जे काही डे टू डे लाईफवरती क्वेश्चन आहेत, करंट अफेअर्स आपण त्याला म्हणू शकतो, त्यावरती जे क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत, हे अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील. आणि त्यानंतर मग पर्टिक्युलर ओरल टेस्टसाठीचा 12th स्टँडर्ड स्टुडंटला विचारला जावा अशा प्रकारचा टेक्स्ट ओरिएंटेड, पोएट्री ओरिएंटेड और नॉवेल ओरिएंटेड असा एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. ऑल दिस इज देअर फॉर 20 marks. आता यामध्ये तुम्हाला पहिली गोष्ट हा आहे की यू हॅव टू अंडरस्टँड व्हॉट क्वेश्चन टीचर हॅज आस्क्ड यू ॲट द टाइम ऑफ एक्झामिनेशन. एक्झामच्या वेळेस टीचरने तुम्हाला काय क्वेश्चन विचारला आहे हे ॲटलिस्ट तुम्हाला कळायला पाहिजे. देन ओनली यू विल आन्सर करेक्ट. तर मग तुम्ही ते आन्सर करेक्ट देणार आहात. आणि म्हणून त्यासाठी तुम्हाला आजपासून इंग्लिश रीडिंग करायला सुरुवात करायची आहे. लिसन इट केअरफुली. आजपासून तुम्हाला इंग्लिश रीडिंग करायला सुरुवात करायची आहे. फ्रेंड्स, वाय वी नीड टू रीड इंग्लिश? इंग्लिशमध्ये का वाचायचं आहे? तर बाय रीडिंग वी अंडरस्टँड लॉट ऑफ थिंग्स. आता तुम्हाला काय वाचायचं आहे? न्यूजपेपर वाचायचं आहे, हे बुक वाचा, ग्रामरचं बुक वाचा, हे करा, ते करा. हे आय एम नॉट टेलिंग यू. I am not telling you to read the grammar books. I am not telling you to read English newspapers. I am telling you
यू आर द स्टुडंट ऑफ 12th स्टँडर्ड, तुम्ही 12वीचे स्टुडंट आहात. रीड द बुक ऑफ 12th स्टँडर्ड. 12वीचं बुक वाचा. 12वीच्या स्टुडंटसाठी असणारे सर्व शब्द त्या ठिकाणी आहेत. हाय लेवलचे नाही आहेत, तुमच्यापेक्षा उंच असणाऱ्या लेवलचे नाहीत, लो लेवलचे नाही आहेत. लो लेवलचं वाचून तुम्ही काय करणार? म्हणून यू हॅव टू स्टार्ट रीडिंग युअर बुक्स, राईट? You will understand vocabulary in English, you will understand the grammar sense in English, you will understand how to talk in English with your friends in day-to-day life. त्याचबरोबर तुम्ही हार्ड इंग्लिश काय ते पण समजून घेऊ शकता. आणि त्याचबरोबर ओरल टेस्टमध्ये ज्या वेळेस तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल ते वर्ड्स तुम्हाला आठवतील अँड यू विल आन्सर दोज वर्ड्स इन युअर आन्सर्स, राईट? ते उत्तर तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये कन्वर्ट करू शकता आणि यू विल हॅव 20 मार्क्स. बघा, हे तुमच्या हातामध्ये आहे. या सर्वाचा फायदा त्या ठिकाणामध्ये तुम्हाला निश्चितच आहे. जर तुम्हाला तुमचं इंग्लिश सुधारायचं असेल तर तुम्हाला तुमच्यासमोर इंग्लिश काय आहे, यू हॅव टू सी दोज थिंग्स विथ द पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. तुम्हाला ते पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी बघायचं आहे. बुक इज देअर ऑफ इंग्लिश, ते तुम्हाला पॉझिटिव्ह व्ह्यूनी बघा, ते वाचा. यू विल अंडरस्टँड हाऊ टू टॉक इन इंग्लिश, राईट? आता तुम्ही म्हणाल बुक अवेलेबल आमच्याकडे नाहीये, मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये, ऑर यू विल टेल मेनी एक्सक्युजेस. बट फ्रेंड्स, डोंट वरी, मी इंग्लिशचं बुक पीडीएफचं हे या ग्रुपवरती टाकत आहे. ते तुम्ही बघा. इंडेक्स आहे, लास्ट पेजेस पर्यंत आहे, एकदा बघून घ्या अँड आजपासूनच वाचायला सुरुवात करा. रीड द फर्स्ट वन पोएट्री, पहिलं पोएट्री वाचायला सुरुवात करा. आणि किंवा तुमच्या आवडतीचं एखादं नाव बघा त्या इंडेक्समध्ये अँड रीड दॅट. मेनी इंडियन टेक्स्ट आर देअर, भरपूर इंडियन टेक्स्ट त्यामध्ये आहेत अँड दोज आर टोटली रिटन इन द इंडियन फॉर्म. इंडियन फॉर्ममध्ये लिहिलेले हे टेक्स्ट आपल्याला बघायला मिळतील आणि ते तुम्हाला लवकरात लवकर अंडरस्टँड होईल. यू विल अंडरस्टँड दोज इन अ व्हेरी इझी वे. आणि म्हणून मी ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणामध्ये सांगत आहे फ्रेंड्स. सो यू नो, आज आपण बघत आहे की स्टार्टिंग तुमचं 12th मधलं वेलकम, तुमचं बुक, तुमचा ओरल टेस्ट हे काय आहे हे आपण या ठिकाणामध्ये बघितलेलं आहे. आणि पुन्हा एकदा मी सांगतोय, हर एक व्हिडिओ नंतर, नेक्स्ट टाइम हर एक व्हिडिओ नंतर, म्हणजे लिटरली फ्रॉम द नेक्स्ट व्हिडिओ वी आर गोइंग टू स्टार्ट अवर सिलेबस. आपण आपला सिलेबस टाकणार आहे. आज थोडासा टाइम इश्यूजमुळे आपल्याला ही व्हिडिओ वर्क फ्रॉम होम करावं लागलेलं आहे आजचं वर्क कॉलेजचं. परंतु नेक्स्ट टाइम पासून प्रोफेसर्स विल बी in the college and they will guide you through chalkboard and book and proper teaching also. Proper teaching नुसार तुम्हाला ते गाईड करणार आहेत. ऑलराईट फ्रेंड्स, सो म्हणून तुम्हाला देखील त्या व्हिडिओला कॉन्सन्ट्रेशननी पाहायचं. आम्ही ऑब्झर्व केलं इन लास्ट डेज, आम्ही व्हिडिओज टाकल्या आणि स्टुडंटनी ते ऑब्झर्व केलं नाही, त्यांचा लॉस झाला. तुमच्या बाबतीमध्ये असं व्हायला नाही पाहिजे म्हणून हर एक व्हिडिओ केअरफुली बघा. 2 वेळेस तरी कमीत कमी एका स्टुडंटनी ही छोटी व्हिडिओ आहे 2 वेळेस तरी एका वेळेस पाहिली पाहिजे, राईट? स्वतः बघा, पॅरेंट्सला दाखवा, वी आर रीडिंग लाईक दिस वे, राईट? आणि मग तुम्ही स्वतःला डेव्हलप करा, स्वतः समजून घ्या ती गोष्ट. इन केस तुम्हाला काही समजलं नाही तर तुम्ही आम्हाला कॉल करा. यू हॅव आवर नंबर्स. मेक क्लिअर युअर क्युरियस. तुमच्या ज्या काही क्वेश्चन असतील तुमच्या मनामध्ये त्या क्लिअर करा आमच्याशी. वी आर देअर फॉर यू, राईट? अशा पद्धतीने आपल्याला हे 12th इयर करायचं आहे. आणि ज्या वेळेस कॉलेज सुरू होईल, निश्चितच आय होप की कॉलेज लवकरात लवकर सुरू होऊन विल मेक फेस टू फेस अँड विल स्टार्ट कॉलेज डेज, प्रॉपर कॉलेज डेज आपण पुन्हा एकदा स्टार्ट करू असं मला वाटतं की आपण कॉलेजमध्ये येऊ आणि त्या ठिकाणामध्ये आपण विल गेट अवर नॉलेज फ्रॉम ब्लॅकबोर्ड, टीचर अँड स्टुडंट्स. पण त्यापूर्वी देखील तुम्हाला स्वतःला फिक्स व्हायचं आहे. यू नीड टू बी टोटली ॲज अ स्टुडंट. म्हणजे तुम्ही स्टुडंट आहात तर स्टुडंट तुम्ही बना अँड देन कम टू द कॉलेज. आणि मग कॉलेजला या आणि मग तुम्हाला समजेल की व्हॉट वॉज द प्रॉफिट लुकिंग टुवर्ड्स दिस व्हिडिओज. या सर्व ज्या आम्ही टीचर्स लोक जे व्हिडिओज टाकत आहेत त्याचा प्रॉफिट काय आहे तुम्हाला त्यावेळेस कळेल. कदाचित ह्या व्हिडिओची रिव्हिजन देखील त्या ठिकाणामध्ये होणार नाही, बिकॉज वी हॅव टॉट इट अकॉर्डिंग टू द इन्स्ट्रक्शन ऑफ गव्हर्नमेंट्स. गव्हर्नमेंटनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आमचं काम केलंय. आता तुम्ही तुमचं काम करणं जरुरीचं आहे. आय डोंट नो की रिपिटेशन ऑफ दिस टॉपिक विल टेक प्लेस अगेन और ॲटलीस्ट रिव्हिजन विल टेक प्लेस अगेन. आय डोंट नो अबाउट इट रिअली. सो म्हणून तुम्हाला हे कॉन्सन्ट्रेशननी पाहायचं आहे. जो होमवर्क दिला जाईल ॲटलीस्ट इंग्लिश सब्जेक्टचा तो तुम्हाला क्लिअर कट करायचा आहे फ्रेंड्स. कारण
त्यावरती तुमचं प्रॅक्टिस डिपेंड आहे. स्वतः इंग्लिश बुक वाचायला सुरुवात करा, टेक्स्ट पोएट्रीज वाचायला सुरुवात करा फ्रेंड्स, and so that you will understand how the book is English and what type of study you have to do, right? So from the next video we are going to start our new textbook, new parts and all new things, right? म्हणून नेक्स्ट व्हिडिओ मधून ज्यावेळेस तुम्ही बसाल व्हिडिओ बघण्यासाठी त्यावेळेस तुम्ही पेन घ्या, take a notebook, and if book is available there with you, good and well. बुक जर अवेलेबल आहे तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु तुम्हाला हे देखील या ठिकाणामध्ये करायचं आहे. सो फ्रेंड्स, दिस इज द थिंग व्हॉट आय वॉन्टेड टू टेल यू फॉर द फर्स्ट वन लेक्चर ऑफ युअर 12th स्टँडर्ड. वेळ कमी आहे, राईट? वेळ कमी आहे. एक्झामिनेशन कदाचित लवकर येईल असं मला वाटतं, अँड दॅट्स वाय यू नीड टू बी प्रिपेअर ऑल द टाइम. यू नीड टू बी स्टँड ऑल द टाइम ऑन युअर स्टडीज. कधी पण एक्झाम्स घ्या, यू शुड रेडी. ऑलराइट फ्रेंड्स, सो in this way, I want to tell you that this was the first one lecture of yours. हे तुमचं पहिलं lecture होतं 12th standardचं, and from the next lecture we are going to see textbook, and till that, have a nice time. Thank you very much.